पुणे सोलापूर महामार्गावर स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH42BS 3855 चालकाचं नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले आहेत। कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती परिसरात शुक्रवारी दिनांक 23 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे। हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये 4 चाकी स्कॉर्पिओचा चेंदामेंदा झालाय। गौरव त्र्यंबक माने राहणार कंधार तालुका करमाळा जिल्हा सोलापूर असं मृत्यू पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे। समाधान अंकुश बाबर वय वर्ष 25, धंदा केळी व्यवसाय राहणार कुगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर। विजय सूर्यकांत माने राहणार कंधार तालुका करमाळा जिल्हा सोलापूर व अलिकेश खान राहणार बिहार असा अपघातात जखमी झालेल्या तिघांची नावं आहेत। मिळालेल्या माहितीनुसार समाधान बाबर यांचे मामा विजय माने, चुलत मामा गोरख माने व त्यांचे भागीदार अलिकेश खान असे 14 जण मुंबई येथील केळी एक्सपोर्ट संदर्भात असलेली मीटिंग कामी गेले होते। मीटिंग झाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी मुंबई येथून रात्री करमाळ्याकडे निघाले होते। हडपसर पुणे येथे सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास आल्यानंतर विजय माने हे स्कॉर्पिओ चालवण्यास बसले तर त्यांच्या शेजारील सीटवर गौरख माने हे बसले होते। पाठीमागील सीटवर समाधान बाबर व अलिकेश खान बसले। उरळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रयागधाम फाटा कोरेगाव मूळ जवळ आले असता विजय माने यांचे स्कॉर्पिओवरील नियंत्रण सुटले व स्कॉर्पिओ रोडच्या डाव्या बाजूस खाली जाऊन झाडास धडकून अपघात झाला। या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले तर गोरख माने यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली होती। सदर घटनेची माहिती मिळताच उरळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार उद्धव गायकवाड, हरीश शितोळे, अमोल राऊत, बाळू चोरमले घटनास्थळी दाखल झाले। सर्व जखमींना कस्तुरी रुग्णवाहिकेचे माऊली लाड, संतोष धोंबाडे, रतन चव्हाण यांनी नागरिकांच्या मदतीने उरळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल केले। उपचारादरम्यान गोरख माने यांचा मृत्यू झाला तर तिघांवर उपचार सुरू आहेत। उरळी कांचन पोलिसांनी गाडी क्रमांक MH42BS 3855 चालक विजय सूर्यकांत माने राहणार कंधार तालुका करमाळा जिल्हा सोलापूर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे।